नाशिकच्या येवल्यात छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे हे 23,000 मतांनी पराभूत झाले होते। त्यानंतर आता माणिकराव शिंदे यांनी ईव्हीएम आणि अनेक बूथवर शंका उपस्थित करत फेरमतमोजणीची मागणी करत त्यासाठी लागणारी फी देखील भरली होती। मात्र फेरमतमोजणी नाही पण ईव्हीएम तपासणी करण्याची परवानगी त्यांना मिळाली असून या तपासणीतून नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाही, मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि माननीय छगनरावजी भुजबळ जे मंत्री होते त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढलेलो आहे। आणि मला असं वाटलं की बा निश्चितपणे या मतदारसंघामध्ये यावेळेस महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल खात्री होती। पण दुर्दैवाने या ठिकाणी म्हणायचं का मशीनची गडबड आहे, या सर्व शंका कुशंका ज्यात मी काही बूथ टेस्ट केले त्यामध्ये मला हे 240 नंबरचं जे बूथ आहे त्या ठिकाणी मला 200 मतं किमान पडायला पाहिजे, त्या ठिकाणी एकूण 70च मतं आहे। त्यामुळं मला असं वाटतं कुठेतरी ईव्हीएममध्ये घोटाळा आहे, म्हणून मी फेरमतमोजणीची मागणी केली।